महानगरपालिका क्षेत्र सन्माननीय मिलिंद कांबळे साहेब यांना विनंती करतो, महासचिव त्यांनी मंचकावर यावं या ठिकाणी। त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिका क्षेत्र सन्माननीय सुधाकर इंगळे साहेब यांनी मंचकावर यावं ही त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर अक्षय गुजर वंचित बहुजन आघाडी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष यांनी मंचकावर यावं या ठिकाणी। आपण अवघ्या काही क्षणामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ करत आहोत। बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत। तरी त्यांचा सन्मान या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष व वसई शहर अध्यक्ष यांनी काहींचा सन्मान करावा। क्षमा असावी या ठिकाणी आपण महापुरुषाची पूजा करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, थोड्या टाइमात कार्यक्रम चालू होणार आहे, याची नोंद असावी सगळ्यांनी। या ठिकाणी सत्कार समारंभ लवकर होणार आहे। हे ताईंचा या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करतील ही त्यांना विनंती करतो। पुष्प सर्वांनी टाळ्यांच्या गजरात ताईंचा सत्कार करायचा। त्याचबरोबर या ठिकाणी पालघर जिल्हा प्रभारी सन्माननीय सुप्रेशजी खैरे साहेब यांचा या ठिकाणी या स्वागत अध्यक्ष सन्माननीय रुपेश सावंत साहेब त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील। अच्छा, जेवण बनवायला कोण आले? आता घरी कोणी नाही का? अच्छा, सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे। जेवायला बनवा। त्याचबरोबर पालघर जिल्हा कोषाध्यक्ष सन्माननीय दयानंद जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान गौतमजी वाकोडे करतील ही त्यांना विनंती करतो। मी इकडं याला वसई फाट्याला आहे, मी जयनगर हा। मी आता सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय आमचे सर अनिल कांबळे साहेब यांचा या ठिकाणी संजय पवार साहेब त्यांना शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील। वाकडे साहेब
या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षा महिला आघाडी सन्माननीय गीताताई जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यांचा या ठिकाणी सत्कार सुनील पांडे साहेब करतील ही त्यांना विनंती करतो। सुनील पांडे, गीताताई जाधव, त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महासचिव सन्माननीय मिलिंद कांबळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। मिलिंद कांबळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान निलेश कांबळे करतील। निलेश कांबळे, लवकर या। यानंतर आमचे दुसरे उद्योजक दीपक गौतम यांचा सन्मान राजू कांबळे करतील ही त्यांना विनंती करतो। राजू कांबळे यांनी लवकर यायचं आहे। राजू कांबळे साहेब लवकर या। त्याचबरोबर या ठिकाणी दीपक गौतम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। वंचित बहुजन आघाडी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महासचिव सन्माननीय सुधाकर इंगळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। या लोक मोरे इथे या मोरे करतील। मोरे त्यांचा सुधाकर इंगळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान मोरे करतील मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर सुधाकर इंगळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। सुधाकर इंगळे साहेब, त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष सन्माननीय अक्षय गुजर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। अविनाश रणवे हे करतील। त्याचबरोबर या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचा या ठिकाणी सन्मान आमच्या ताई करतील। सादिक भाई शेख आणि संजय पवार यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करतील ही मी ताईंना विनंती करतो। ताईंच्या हस्ते दोन्ही वसई शहर व वसई विरार महानगरपालिका याचे धुरंदर या कार्यक्रमाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। त्याचबरोबर या ठिकाणी YouTube चॅनलचे आमचे भगवान कांबळे साहेब यांना विनंती करतो त्यांनी मंचकावर यावं। त्यांचं या ठिकाणी सत्कार विकी कांबळे करतील ही त्यांना विनंती करतो भगवान कांबळे सर। त्याचबरोबर नाला सोपारा वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष वसई विरार महानगरपालिका क्षेत्र आमच्या प्रेरणाताई येतील लवकर। यांचा या ठिकाणी राज वानखेडे सन्मान करतील। राज वानखेडे, या ठिकाणी राज वानखेडे हे प्रेरणाताईचा या ठिकाणी सन्मान करतील। त्याचबरोबर या ठिकाणी नालासोपारा शहर अध्यक्ष महिला आघाडी आमच्या प्राजक्ताताई यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। त्यांनी मंचकावर यावं। त्यांचा या ठिकाणी मंगलताई तेलगोटे या त्यांचा सन्मान करतील ही त्यांना विनंती करतो। स्वागत
या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये संपवतो. त्याचबरोबर या ठिकाणी वसई तालुका अध्यक्ष या ठिकाणी वसई तालुका उपाध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र गवई यांचं या ठिकाणी उपाध्यक्ष व राजू वटार साहेब यांनी मंचकावर यावं. उपाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्माननीय रुपेश सावंत करतील मी त्यांना विनंती करतो. दोघांनी यावं मंचकावर. ताई व अर्चना ताई यांनी मंचकावर यावं. या ठिकाणी त्याचा सन्मान आमच्या कदम ताई करतील त्यांना विनंती करतो. कदम ताई. कारण हे पदाधिकारी रात्रंदिवस झटत असतात, त्यांचा मान सन्मान होणं गरजेचं आहे. तर सर्वांना क्षमा असावी. अवघ्या काही क्षणामध्ये पुन्हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या ठिकाणी कल्पेश तलवारे हे त्यांचा सत्कार करतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू. आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला कोणती ट्रॅफिकची बाधा न होऊ यासाठी आमचे भीमसैनिक आमचे समता सैनिक दल सन्माननीय कांबळे सर यांनी मंचकावर यावं. त्यांचा या ठिकाणी सन्मान आमचे अध्यक्ष संजय पवार साहेब करतील ही त्यांना विनंती करतो. एकदा कांबळे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांनी ट्रॉफिकची कोणतीही विजय राजभाई त्यांनी मंचकावर यावं. या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचा सन्मान संजय कसबे करतील ही त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी दीपक जाधव वसई विरार महानगरपालिका क्षेत्र नाही. ठीक आहे, मी पुन्हा आपण सन्मान घेऊया. तर कृपया थोड्या टाइमासाठी आपण सर्वांनी शांतता राखावी. सर्वांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपण करणार आहोत सर्वांचा. या ठिकाणी मी बाबूराव कांबळे वार्ड अध्यक्ष आमचे त्यांना विनंती, त्यांनी मंचकावर यावं. बाबूराव कांबळे हे कुठं असतील त्यांनी मंचकावर यावं. बबलू गोडगे करतील त्यांचा सत्कार. बबलू गोडगे लवकर या. बबलू गोडगे कृपया या ठिकाणी दीपक जाधव वसई विरार महानगरपालिका क्षेत्र त्यांचा या ठिकाणी पायकराव साहेब स्वागत करतील ही त्यांना विनंती करतो. त्यांचा किशोर केदारे सत्कार करतील. किशोर केदारे त्याचबरोबर संजय कसबे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. संजय कसबे साहेब त्यांनी मंचकावर यावं.
लवकर. हो डॉक्टर रमेश सोनकांबळे साहेब करतील, मी त्यांना विनंती करतो. विद्याताई यांनी मंचकावर यायचं. विद्याताई 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 सत्कार समारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या मध्ये आपण घेणार आहोत. तरी आता कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, तर मी मिलिंद कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना बिपिन रुके साहेब त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. विरार शहर उपाध्यक्ष सनी कांबळे यांनी मंचकावर येऊन विद्याधर सूर्यवंशी त्यांचा सन्मान करतील. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. थोड्या टायमामध्ये परत कार्यक्रम चालू होणार आहे, याची नोंद असावी. तरी कोण स्वागताचं राहिला असेल, आपण मध्ये करणार आहोत स्वागत. कृपया थोड्या टायमासाठी फक्त शांत राहावं सर्वांनी. या ठिकाणी मी विनंती करतो की प्रस्तावनेला सुरुवात करावं. स्वागतम स्वागतम स्वागतम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत दी ग्रेट शिवभीम जयंती महोत्सव यांच्या सौजन्याने 134वा जयंती महोत्सव या ठिकाणी अतिशय मंगलमय, आनंदमय आणि उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी विचार मंचावर उपस्थित असणारे तुमच्या आमच्यामध्ये नेहमीच स्फूर्ती निर्माण करणाऱ्या सन्माननीय आदरणीय वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, पालघर जिल्ह्याचे सन्माननीय प्रभारी सुप्रेजी खैरे साहेब, कोषाध्यक्ष सन्माननीय दयानंद जाधव साहेब, ज्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केले ते आदरणीय सन्माननीय संजयजी पवार साहेब, सादिक भाई, या विचारपीठावरील उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे महासचिव सुधाकर इंगळे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय अक्षयजी गुजर साहेब, महिला आघाडीच्या सन्माननीय अध्यक्षा गीताताई जाधव, त्याच पद्धतीने विचारमंचावरती उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय उद्योजक, प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित माझ्या धम्म उपासक उपासिका, वंचित बहुजन आघाडीच्या आणि संविधान प्रेमी सर्व तमाम माझ्या माता भगिनी यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. बंधूंनो, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, तुफान वारा पाऊस दारा मुळीच आम्हा नाशिवे, आम्ही तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे. या तुफानातील दिवाचे नेतृत्व जे कोणी करत आहे ते सन्माननीय आदरणीय सर्वांचे लाडके आणि हा बहुजनांचा जो हे डगमगणारा जे जहाज आहे, या जहाजाला पैलतीने घेऊन जाणारे श्रद्धेय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब अर्थात बाळासाहेब आंबेडकर साहेब या जहाजाचं नेतृत्व करतायत. आणि हा बहुजनांचा भरकटलेलं हे जहाज पैलतीने घेऊन जात असताना अशा कार्यक्रमांचं आयोजन का करण्यात यावं, हा जेव्हा आपल्या समोर प्रश्न असतो त्यावेळेस लक्षात येतं आपल्या की वंचितांचा या संपूर्ण राजकीय पटलावरील त्यांचा असणारा जो उदय आहे, हा उदय अधोरेखित करण्याचा पवित्र कार्य सन्माननीय आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब करतायत. आणि हे बाळासाहेबांचं, वंचितांचं, बहुजनांचं, पीडित, कष्टकरी
आदिवासी आणि उपेक्षित वर्गांचं जे नेतृत्व बाळासाहेब करतायत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र कार्य अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून आयोजकांचा हा जो खटाटोप आहे हा संपूर्ण तुमच्यापर्यंत हे नेतृत्व हे जे काही आदरणीय काम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि या कामाच्या माध्यमातून तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हे बहुजनांचं जे नेतृत्व पुढे चालले आहे त्याच्यामध्ये आपला हातभार लावणं ही काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून अशा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व उपेक्षित समाजाचं नेतृत्व हे अखंडितपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी इथल्या कष्टकरी उपेक्षित आणि जे वंचित घटक आहे या घटकांनी अशा माध्यमातून एकत्र येऊन हे आपलं जे उर्वरित कार्य आहे हे पुढे घेऊन जाण्याचं पवित्र कार्य आपल्या खांद्यावर येऊन पडलेलं आहे. आणि अशाच या कामासाठी आज जर आपण बघितलं आणि आपले जे गायक आहे त्यांनी आता प्रेमजी धांदे साहेब यांनी सांगितलंय रेखाताई यांच्या या खांद्यावरती जी बाळासाहेबांनी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी अहोरात्र झटत त्या सातत्याने आपलं काम परिपूर्ण करत आहेत. परंतु खरी गरज आपली आहे की त्या करत असलेल्या कष्टांची त्यांच्याबरोबर आपण थोडा हातभार लावला तर नक्कीच हा मार्ग सुकर होईल. आणि म्हणून मी सर्व तमाम माझ्या जनतेला संविधानप्रेमी जनतेला वंचित बहुजन आघाडीचे जे मानणारे सर्व लोक आहेत आणि अफाट प्रेम करणाऱ्या बाळासाहेबांना अफाट प्रेम करणाऱ्या जनतेला मी विनंती करतो की बाळासाहेबांचे काम आणि ताई करत असलेल्या कामाला तुम्ही सर्वांनी सन्मानधनाने सहकार्य करावं. आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र येत हे कार्य नक्कीच तडीस न्याल अशी मी आपणास विनंती करतो. मी जास्त वेळ काही बोलणार नाही तर ताईंना खूपच वेळ द्यायचा आहे त्यामुळे मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम जय भारत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी मी रियांश पवार याला विनंती करतो त्यांनी मंचकावर यायचंय. रियांश पवार लगेच यायचंय. हसनील शेख. Hello everyone. Today I became Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar is known as Bhimrao Ramji Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 at Mau in Madhya Pradesh. He was a social reformer and inspired the Dalit Buddhist movement in India. He was the first law minister of a country. His father is the Constitution. He was awarded Bharat Ratna Award in 1990. Thank you everyone. Jai Bhim, Jai Maharashtra. सादिक भाई शेख यांचे सपुत्र आहेत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रियांश पवार. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. या नवीन युगात सूर्य नवा पाहिजे. या नवीन युगात सूर्य नवा पाहिजे. जातीपाती विखुरलेल्या या मायभूमीला जातीपाती विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा हिमायतीचा भिवा पाहिजे. पुन्हा एकदा हिमायतीचा भिवा पाहिजे. मी तुम्हाला अजून एक कविता ऐकून दाखवणार आहे संभाजी महाराजांची. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जब लड़े उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार है, गजल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें. अजर अमर कर देना स्वराज हमें. धूमाटे
कुम्हार आए। जा रहे हैं आपके शत्रु के चोट पे लगने राजे। हमने कहा था हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं कवि, तुम चंदन हो, तुम तिलक हमारे वादे का। धन्यवाद। धन्यवाद। हा, धन्यवाद। कविता कोणत्या पिक्चरची आहे माहिती आहे? छावा पिक्चरची कविता त्यांनी एवढा सुंदररित्या बोलले, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, तर मी पालघर जिल्हा प्रभारी सन्माननीय सुप्रेशजी खैरे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी. हॅलो. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे दैवत शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता रमाई, माता जिजाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला गुलामीतून मुक्त केले, अशा सर्व महापुरुषांना तिवार अभिवादन. वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत द ग्रेट शिवबीर जयंती महोत्सव समिती या कार्यक्रमाचे आयोजन संजय पवार, तसेच वसई शहराध्यक्ष सादिक भाऊ शेख आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित ज्यांचे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक राहणार आहे ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सर्व नेतेगण आणि माझ्यासमोर बसलेले सर्व विचारवंत बांधव मित्र हो. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल पासून 30 मे पर्यंत संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरी होते. परंतु बाबासाहेबांचे विचार जे वर्षभर माणसांमध्ये पेरले पाहिजे, तर पेरण्याचं काम आपण या ठिकाणी होत नाहीये. बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही जयघोष करता. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात की तुम्हाला या देशाचे शासनकर्ती जमात बनायचं आहे. परंतु मित्र हो, आपण शासनकर्ती जमात न होता केवळ भाषणकर्ती जमात झालेला आहोत. त्यामुळे आपण सत्तेमध्ये जात नाहीये. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरी होत आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांचा आदेश होता की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागला तर कडे लोवर सजा होईल. महाराजांच्या काळामध्ये न्याय व्यवस्था कडक होती. मित्र हो, महाराजांनी ज्यावेळी रांजाचा पाटील होता, रांजाच्या पाटलाने एका महिलेवरती अत्याचार केला, त्यावेळी महाराजांनी एक आदेश दिला की रांजाच्या पाटलाला घेऊन या. राजाचा पाटील अत्यंत मुगरू होता, आला नाही. परंतु नंतर महाराजांनी 30 मावले पाठवले आणि रांजाच्या पाटलाला घेऊन आले आणि रांजाच्या पाटलाला विचारलं, अरे तू गावचा पाटील ना, तो एखाद्या महिलेवर असा अत्याचार कसा करू शकतो? मित्र हो, महाराजांनी सांगितलं याचे 2 पाय काढा आणि 2 हात काढा आणि गाडावर याची वरात करा. मित्र, अशी महाराजांच्या काळामध्ये न्याय व्यवस्था होती. परंतु आताच्या काळामध्ये न्याय व्यवस्था कशा पद्धतीने झालेली दिसत आहे. आपण बघतोय 2-4 महिन्यापूर्वी संतोष देशमुख नावाच्या मराठा सरपंचाची हत्या झाली. अनेक महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले, अनेक ठिकाणी आंदोलन झाली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून एका मंत्र्याला त्याचा मंत्रिपद सोडावं लागलं. ही आहे संविधानाची ताकद. मित्र, परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी एका तरुणाची, एक संविधान रक्षकाची जर पोलीस कस्टडीमध्ये हत्या होत असेल तर विचार करा या महाराष्ट्राची न्याय व्यवस्था कशा पद्धतीने आहे. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये
बाळासाहेब आंबेडकरांनी एक झंझावत तयार केलेली आहे. आज तुम्ही पाहताय परवाच एक चित्रपट आला, छावा चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये रायप्पा महाराजची भूमिका दाखवलेली नाहीये. परंतु महात्मा फुलेंच्या जीवनावरती जो चित्रपट करण्यात आला त्या चित्रपटाला विरोध करण्याचं काम या ब्राह्मणीकरणाने केलेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत. 11 तारखेला महात्मा फुलेंवरती निघणारा चित्रपट रिलीज करण्यात आलेला नाही. त्याच्यामध्ये एक चित्रीकरण आहे की एक लहान मुलगा सावित्रीमाईवरती काहीतरी दगडफेक करतो. ते ब्राह्मणवादी सांगतात की ते दाखवू नये. अनेक त्याच्यामध्ये काही आहेत ते सेन्सर बोर्डाने ते कात्री करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये आपण देशामध्ये पाहतो छावासारखा चित्रपट रिलीज होतोय, केरला फाईल सारखा चित्रपट रिलीज होतोय, काश्मीर फाईल सारखे चित्रपट रिलीज होते. परंतु या देशामध्ये ज्याने समतेच्या रुजवलेला जो विचार आहे, महात्मा फुलेंनी जो समतेचा विचार रुजवलेला आहे, तो समतेच्या विचाराच्या महापुरुषाला जर तुम्ही चित्रपट काढून देत नसाल तर अशा सरकारचं आपण करायचं काय? मित्रहो, बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीला एकत्र आणलं आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. इथला धनगर असेल, तेली असेल, माळी असेल, कोळी असेल, आदिवासी असेल, बंजारा असेल, सर्व समूहाला एकत्र करून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये 18 पगड जातीची लोक आहेत. कोणत्याही जातीला थारा नाहीये. मित्रहो, आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असाल, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हा विजेचा दर आहे. विजेचा दर सर्वात जास्त देशामध्ये पाहायला गेला तर महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र केंद्रीय ऊर्जा मंत्री R.K. सिंग यांनी जी आकडेवारी काढली त्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचा नंबर हा 48 क्रमांकावरती आहे. ऊर्जेचा दर महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि 48 क्रमांकावरती जर आपलं महाराष्ट्र गेला असेल तर विचार करा कशा पद्धतीचं हे सरकार चालू आहे. मित्रहो, आपल्याला प्रमुख मार्गदर्शक आदरणीय रेखाताई यांचं ऐकायचं आहे. मित्र, बाळासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाच्या भीमराव केरामला आमदार केलं, बंजारा समाजा मकरंद पवारला आमदार केलं, मुस्लिम समाजाच्या महिलेला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष केलं, काही लोकांना मंत्री केलं, नगरसेवक केलं. एवढी बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा. खरोखर आपण या राज्यामध्ये सत्तेमध्ये जाण्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय वंचित.